काळूबाईच्या गडावर जत्रा भरते, पण अंधार पडताच गडाच्या पायरीला एका अघोरी नैवेद्याचा मान दिला जातो। हा मान आईचा नाही, तर तिच्या रक्षक 52 वीरांचा आणि चेडाचा आहे। तामसिक नैवेद्य म्हणून बोकडाचा बळी किंवा रोटंड्याचा मान दिला जातो। जेव्हा रक्ताचा टिळा गडाच्या शिळेला लागतो, तेव्हाच 52 वीर शांत होतात आणि भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज होतात। हा थरार म्हणजे अघोरी विद्या आणि निस्सीम भक्तीचा संगम आहे। जो हा मान देतो, त्याच्या वाटेला कोणतीही वाईट शक्ती कधीच येत नाही। कथेतील सत्य आणि मानपान, द डेप्थ। एक मान कोणाचा? गडावर गेल्यानंतर पहिला मान मांगीर बाबांना आणि चौकीच्या वीरांना असतो। आई काळूबाई ही सात्विक आहे, ती फक्त पूर्ण पोळीचा नैवेद्य स्वीकारते, पण तिच्या सैन्याला 52 वीरांना शांत ठेवण्यासाठी तामसिक नैवेद्याची प्रथा आहे। 2 रोटंड्याचा विधी। अनेक भक्त चेडाला शांत करण्यासाठी रोट, जाड भाकरी आणि त्यावर अंड ठेवून नैवेद्य देतात। हा विधी करताना मागे वळून पाहायचे नसते, असा कडक नियम आहे। 3 कारण 52 वीर हे योद्धे आहे। युद्धाच्या मैदानात त्यांना जी शक्ती लागते, ती या अघोरी बलिदानातून मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। कथा किंवा ही माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा।